सीबीआय अधिकारी असल्याचं सांगत व्यापाऱ्याला धमकावत 25 लाख रुपयांची रोख रक्कम लुटणाऱ्या 2 तोतया अधिकाऱ्यांना अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या 12 तासात पर्दाफाश केला। खामगाव येथील 2 आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील सुमारे 25 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषदेत दिली। व्यापाऱ्याला सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून धमकावत 25 लाख रुपयांची रोख रक्कम हिसकावून नेणाऱ्या 2 भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेनं वेगवान कारवाई करत अवघ्या 12 तासात अटक केली। या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीनं कारवाईचे आदेश देत 3 विशेष पथकं नियुक्त केली होती। तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यातील संपूर्ण 25 लाख रुपयांची रोख रक्कम, फिर्यादीचा 10,000 रुपये किमतीचा अँड्रॉइड मोबाईल, आरोपीकडील 2 दुचाकी वाहनं आणि 2 मोबाईल असा एकूण 23,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी खामगाव येथील हार्दिक मनोज कुमार गुरबानी आणि साहिल नंदकिशोर नथानी या दोघांना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। एक अशी घटना घडली होती की 2 आरोपींनी सीबीआयचा कार्ड दाखवून आणि थोडासा बलजबरीने जे फिर्यादी आहे त्यांच्याकडून 25 लाखचा बॅग होता ते हिसकून घेतला होता। हे बालापूर पोलीस स्टेशनची घटना होती। काल रात्री लगेच हे माहिती मिळताच गुन्हा दाखल करण्यात आला होता वेगवेगळे कलमांतर्गत आणि स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम तातडीने रवाना आम्ही केली होती। स्थानिक गुन्हे शाखेची टीममध्ये लेवरकर साहेबांचे खाली जे काही त्यांचे अधिकारी अंमलदार त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। 12 तासात 2 आरोपीला जेरबंद करून पूर्ण 100% रक्कम 25 लाख आणि 3 मोबाईल फोन, 2 दुचाकी असे 27.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। याच्यामध्ये आरोपीचं नाव आहे हार्दिक गुरबानी आणि साहिल नथानी। हे 22-25 वर्षाचे आहे, खामगावचे आरोपी आहे। याच्यामध्ये एक आरोपी जे फिर्यादी आहे त्यांचेच किराणाच्या दुकानमध्ये ते 6 महिने अगोदर काम करत होता आणि फिर्यादीचा नवीन नौकर हे पैसे घेऊन जात होता। तर त्यांनी हे एक कट काल रचला होता। आरोपीचा एक क्राइम आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये। आज आम्ही यांना आरोपीला अटक करून कोर्टामध्ये हजर करून PCR घेणार आहोत आणि पुढचा तपास बालापूर पोलीस स्टेशन करणार आहे।